महत्त्वाची बातमी जितेंद्र आव्हाडांविरोधात सध्या रोष व्यक्त केला जातोय आणि त्याचा परिणाम म्हणजे जितेंद्र आव्हाडांविरोधात आमदार राम कदम तक्रार दाखल करणार आहेत। घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये राम कदम तक्रार दाखल करणार असल्याची माहिती मिळतेय। राम मांसाहारी असल्याचं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केलेलं होतं आणि त्यानंतर राज्यभरामध्ये एक संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळतेय। विविध राजकीय पक्षांकडून आव्हाडांच्या या वक्तव्यावरती टीका केली जाते। काल ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं तर राम कदम सध्या घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहेत। अमेय राणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अमेय, राम कदम जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहेत, काय भूमिका आहे त्यांची? प्रज्ञा, आपण पाहिलं की राम कदम हे इथं दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते सुद्धा इथे दाखल झालेले। हे सगळेजण इथं राम कदम आणि त्यांचे जे समर्थक आहेत ते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात त्यांनी जे विवादास्पद वक्तव्य केलेलं आहे त्याबाबत फौजदारी कारवाईची मागणी करत आहे। मुंबई पोलिसांनी याबाबत रीतसर गुन्ह्याची नोंद करावी आणि आव्हाडांना अटक करावी, कारण की त्यांचं वक्तव्य हे समाजात तेढ निर्माण करणार आहे असं हे या सगळ्यांचं म्हणणं आहे। आपल्यासोबत अनेक जे भाजप कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। कशा पद्धतीनं आज तुम्ही बघताय हे वक्तव्य जे केलेलं आहे आव्हाडांनी आणि त्या विरोधात तुम्ही आज इथं घाटकोपर पोलीस स्टेशनला आलात, काय भाव? हा पब्लिसिटी स्टंट आहे। हा जितेंद्र आव्हाड नेहमीच पब्लिसिटी स्टंटसाठी काही ना काहीतरी वक्तव्य करत असतो। हा हिंदू धर्माचा अपमान केलेला आहे त्यांनी। शास्त्रामध्ये संपूर्णतः लिहिलेलं आहे की प्रभू श्री रामचंद्र हे कंदमुळं आणि बाकीच्या सर्व फळांचा आहार करत होते। हे शास्त्र ह्यांना कुठून माहिती आली की मांसाहार करतायत? हे काय शास्त्रज्ञ होते? हे काय 500 वर्षापूर्वी जन्माला आले होते? ह्यांची सवयच आहे की असं वक्तव्य करून सुरखियामध्ये यायचं। आणि इथे मागणी काय, तुम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर आला? आम्ही आज FIR साठी आलेलो आहोत। त्यांच्या अगेन्स्ट FIR व्हावी आणि असा संकुचित बुद्धीचा आणि हिंदू द्वेष्टा माणूस हा सलाखाच्या आतमध्ये गेला पाहिजे, हीच आमची मागणी आहे। वक्तव्यामागचं काही विशेष कारण तुम्हाला वाटतं? हे राजकीय वक्तव्य आहे। हे राजकीय वक्तव्य असून ह्या राजकीय वक्तव्याच्या मागे ह्यांच्या मागचा बोलवता धनी कोण आहे? आज व्यासपीठावर असलेले त्यांचे पक्षाध्यक्ष ते काही बोलत नाही आहेत। आज उद्धव साहेब काही बोलत नाही आहेत। अलायन्समधली लोक काहीच बोलत नाही आहेत आणि हा फक्त एकटा माणूस हिंदू धर्माच्या विरोधात करतात काय? ह्याचा आम्ही सर्व निषेध करतोय। आपण पाहिलं की लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत। आमदार राम कदम सुद्धा आपल्यासोबत आहेत। राम कदम जी, आप लोग गिरफ्तारी की मांग कर रहे हैं लेकिन अभी तक FIR हुई नहीं है, क्या डिमांड है? नहीं, आव्हाड की गिरफ्तारी तो होके रहेगी। उनकी गिरफ्तारी होना बिल्कुल सुनिश्चित है, क्योंकि जिस प्रकार का उन्होंने बयान दिया है, बेहुदा बयान दिया है जिसका कोई तर्क नहीं, तो उस कारण उनकी गिरफ्तारी होगी, उनके ऊपर FIR भी दर्ज होगा। नहीं, सवाल ये उठता है कि जब आपने एक पत्र CM को लिखा कि मांसाहार बंद होना चाहिए 22 जनवरी को, बघितलं प्रज्ञा इथं कशा पद्धतीनं भाजपचे कार्यकर्ते आणि राम कदम स्वतः सुद्धा आक्रमक आहेत। जे वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे त्यासाठी आव्हाड यांच्यावरती गुन्ह्याची नोंद केली पाहिजे आणि केवळ मुंबईच नाही, नाशिक असेल इतर ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे राम कदम यांच्याप्रमाणेच इतर जे भाजप आणि जे समर्थक आहेत ते आज विविध ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करतायत। प्रज्ञा, बरोबर आहे। भाजप जितेंद्र आव्हाड यांनी वक्तव्य केल्यानंतर चांगलीच आक्रमक झालेली आहे आणि विविध स्तरातून जितेंद्र आव्हाड यांच्यावरती कारवाई व्हावी अशी मागणी केली जाते। राम कदम सध्या तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचलेत। अमेय, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।